मोटर चालू आहे का कालनाचं पाणी आहे. तर मित्रांनो रानामध्ये ती जेसीबी चालू आहे, तिने आपली पाईपलाईन फोडलेली आहे. डोल फुटली गावावर एका जागेवर देऊन घ्या भाई. आता दुसरा दिवस ही कनाली पूर्ण झाली नाही, अर्धी झाली आणि अर्धी राहिली होती. तर मित्रांनो गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आपल्याला मंगोबा ट्रॅक्टरला पाळी जोडून द्यायची. इथं आपलं ट्रॅक्टर बी लावलेलं. चाबी घे मग मधली टापलिंग बदलू होता. हिला आम्ही एल्डिंग मारलेली, स्कूटरला वापरतो तिला. थांब ना, मला यायचंय. आता म्हणतो ना सरक, मी नाही सरक, मी चल उठ. हो जा, चल जा चल. बरोबर चलो चांगलं. तुला ट्रॅक्टर चालवायचे बरोबर लाव ना. तुम्ही काय लावा वाकर तिकडं. मग मला पहिला लावता नाही गेली म्हणून मी बसलो सीटावर. वरच्या दास्ती तुझ्याकडे फिटकन सगळे आप किस उधर तू बस साईडला. आता मी ट्रॅक्टर देणार आहे. नहीं गाड़ी आप तेरा भाई चलाएगा, हट जा. तर काय नाही काय. चला उतरा. चला, मी खाली उतरणार आहे, मग भाऊ जाणार आहे शेतामध्ये. जाय मग भाऊ तर म्हणा. काय जाय लवकर. आता मला काय काम नाही, काय ना काही बी टाइमपास करायचा इथं. आता तेव्हा हे बघा आपलं गोरं. ह्या गोऱ्याला आपल्याला जाळी घ्यायचा आहे दुसरा. गोरं भारी का नाही. आणि ही आपली गाय, हिचं नाव आहे धन्नो. धन्नो आहे आपली, धन्नो. हो बरं. हे एक आपलं वासरू, याचं नाव आहे विक्रम. विक्रम अरे विक्रम. आपल्याकडे कुत्रे पण पाळलेले आपण, म्हणजे पाळलेलं नाही तर इथं जन्मले इथं. तर हे एक आहे आणि हे एक आहे, आणखीन एक आहे हिची आई. याचा काय डोळा खराब झाला इकडा. तर मित्रांनो मी शेतामध्ये आलो चक्कर मारायला, आणि आज दुसरा दिवस ही का नाली पूर्ण झाली नाही, अर्धी झाली आणि अर्धी राहिली होती. नाली खणताना मी काय लिंबाचं झाड त्याला मोड दिलं नाही, काय नाही, जर ठेवा लावले. थोडीशी इकडून नाली घ्यायला लावली. लिंबाच्या झाडाच्या मुळ्या तुटल्या तर वारा आला ना, झाड पडते इकडं असं. त्यामुळे झाड तर वाचलं. आपल्या रानामध्ये सावलीला फक्त एकच झाड होतं, आणि आपल्या पलीकडल्या धुऱ्यापाची कॉक आहे, ते मी जशी व्हायला काल सांगितलं होता. आणि आता आपल्याला जायचं आपल्या गोऱ्या जाळी बघायला. हे गोरं बघायला होतं आपण. मस्त आहे, पुन्हा जास्त काही डिवकं नाही, काय नाही, गरीब आहे पुन्हा. मित्रांनो रानामध्ये जेसीबी चालू होती ना, आपली पाईपलाईन फोल्डली. आता जाऊ आपण सुलोचन आणि आरापती घेऊन. पाईपलाईन तर आपल्याला जोडत लागणार आहे, कारण की आपल्या उसाला पाणी चालू आहे. वासाला काही टाकत वैरण, कारण उपाशी मरत नाही पुन्हा. आधी कसे बघा ना भारी. जेसीबी वाल्याला मी सांगत होतो आपल्या खालच्या साईडला बेंड आहे म्हणून, तरी पण द्यायचं फुटलं. जाऊ द्या, फुटू द्या. काय करू, जोड्या आता आपली लय बेजार होणार आहे. जाऊ द्या, पण त्या आता आपल्याला जोडत लागणार आहे, कारण आपल्या उसाला पाणी चालू आहे. आपल्या रानामध्ये तर मी आलोले सामान घेऊन. आता बघा लागेल बेड कुठं फुटलं, काय फुटलं तर. आपले बेंड जोड्या आता लय बेजारी होणार आहे. मग आपल्याला बेंड जोडत लागणार आहे, कारण की आपल्या उसाला पाणी चालू आहे. जर बेंड जर नाही जोडलं तर आपला ऊस राहीन भिजवायचा. मंगेश आणि अरुण पण आले होते शेतामध्ये ट्रॅक्टर घेऊन. शहराला पाळी घातली मंगेश सकाळी येऊन. खायचं ना आपल्याला बेंड जोडायचंय. हो इथं राहू ना, मग इथं मला मंग्या घेते राहिलेलं. मंग्या हे घे राहून राहिलेलं. थांब थांब. ये बेंड नाही फुटलं आपलं, दुसरीकडून फुटलंय कुठून तरी. चला बघू तिकडे खाली म्हणा. पुढे फुटले काय काय. चल पुढे जाऊ. पाईपलाईन इथून काय काय अशी खाली. यावर आपली नाही काय करी. मोटर चालू आहे का कालनाचं पाणी आहे.
इथं फुटली काय ही जे कॅनलाच पाणी येईल ते आता आपल्याला बंद करावं लागेल. चल नाही जरा इकडे नाही इकडं डोल फुटली का एका जागेवर डोल फुटली एका जागेवर देऊन घ्या भाई आता